भारत आणि अमेरिकाचा जो व्यापारी करार झाला शेतीच्या संबंधाने, त्याच्यातलं काय ढेकळं कळतं का प्रतापरावला? काय कळतं त्यांना याच्यातलं? अहो, अमेरिका भारताच्या व्यापारी करारामध्ये भारतातला शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. तुम्ही जर आयात शुल्क शून्य केलं तर अमेरिकेच्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली भारताची. आणि तिकडचा सगळा शेतमाल जर इकडे येणार असेल, तर इकडचा शेतकरी कसा तरणार आहे? आपल्याला 18% टेरिफ लावलं आणि तिकडं मात्र आयात शुल्क शून्य केलं. तर अमेरिकेने त्या ठिकाणी दबाव टाकलेला आहे भारतावर. आणि महाराष्ट्रातला शेतकरी, विशेषतः भारतातला शेतकरी स्वयंपूर्ण नाहीये. या शेतकऱ्याला सिंचनाची सोय नाहीये, या शेतकऱ्याला पूर्ण वेळ वीज नाहीये, नवं तंत्रज्ञान नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये मार्केट नाहीये, कोल्ड स्टोरेज नाहीये, गोडाऊन नाहीये. अशा परिस्थितीमध्ये हा शेतकरी कसं कॉम्पिटिशन मध्ये उतरेल अमेरिकेच्या? प्रतापरावांना काय कळतं? सरकारची बाजू मांडायची म्हणून ते बोलतात. मागच्या वेळेसही त्यांनी असं म्हटलं होतं की सोयाबीन आयात झाल्यामुळं भाव वाढतील सोयाबीनचे. सोयाबीन आयात झाल्यामुळे भाव वाढत नसतात प्रतापरावजी. सोयाबीन आयात झाल्यामुळे भाव पडत असतात. आणि आत्ताही तीच परिस्थिती होणार आहे. आता सोयाबीनचे दर 5,000 रुपयापर्यंत आलेत प्रायव्हेट मार्केटमध्ये. पटकन 500-1000 रुपयांनी दर कोसळलेले आहेत. ते का कोसळले त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. हे शेअर मार्केट अजिबात नाही. हे चुकीचं आहे. सरकारची बाजू रेटायची आणि खोटं बोलायचं, पण रेटून बोलायचं, हा धंदा प्रतापराव जाधवांचा जुना आहे. त्यांना यातलं कळचं ढग कळत नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे की जर सरळ सोपी गोष्ट आहे, अमेरिकेतला शेतमाल जर भारतात आला मोठ्या प्रमाणामध्ये, तर भारतातल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडेल आणि भारतातल्या शेतकऱ्यांचं श्राद्ध घालण्यासारखा हा प्रकार आहे. अजून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील. अनेक तज्ञांचं हे मत आहे आणि आम्ही सुद्धा कृषी क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करतो. आम्ही त्या प्रश्नावर अभ्यास करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे या व्यापारी कराराचा फायदा महाराष्ट्रातल्या, देशातल्या शेतकऱ्यांना अजिबात होणार नाही. बिलकुल. हा भारत अमेरिका जो व्यापारी करार झाला, हा करार रद्द झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. जर देशातला शेतकरी वाचवायचा असेल, महाराष्ट्रातला शेतकरी वाचवायचा असेल, सोयाबीन उत्पादक वाचवायचा असेल, कापूस उत्पादक वाचवायचा असेल, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं होणं गरजेचं आहे. आणि मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं उभं होईल. हा काही दिवशी शेअर मार्केट खूप वर गेला, 2,500-3,000च्या वर गेला. अहो, त्यांना काय कळतं? मी साधा सोपा प्रश्न प्रतापराव जाधवांना विचारतो की तुम्ही 0% आयात शुल्क लावल्यावर अमेरिकेतला सगळा शेतमाल इकडे येणार, भारतामध्ये येणार. आणि भारतामध्ये जर शेतमाल आयात झाला तर निश्चितपणे आपल्या शेतमालाचे दर पडणार. ही साधी सरळ सोपी गोष्ट आहे, साधं गणित आहे. ते काय करतात? शेअर मार्केट बोलायचं, दुसरंच काहीतरी तिसरंच बोलायचं, गुमराह करायचं, असा त्यांचा उद्योग आहे. त्यामुळे प्रतापराव जाधवांना भूमिपुत्र म्हणून घेण्याचा काही एक अधिकार नाहीये. भारताचे काही अर्थतज्ञांनी स्वागत केलंय म्हणतायत. सरकारची वकिली करणाऱ्या अर्थतज्ञांनी स्वागत केलं. त्याच भूमिपुत्रांनी आता त्याच्या भूमिपुत्राच्या नावाखाली चित्रपट निघतोय प्रतापराव. कसं बातमीच्या तर चित्रपटामध्ये सगळ्या असं बनावट स्टोऱ्या असतील, पण त्यांचा जो भूमिपुत्र नावाचा चित्रपट आहे, त्या 2024 ची निवडणूक जर त्यांनी दाखवली तर रविकांत तुपकरचा रोल दाखवल्याशिवाय किंवा रविकांत तुपकरला घेतल्याशिवाय तो चित्रपट पूर्ण होणार नाही. पण एवढा एका सामान्य शेतकऱ्याच्या पोराने 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या नाकात दम आणला होता आणि त्यांची झोप उडवली होती. आणि अजूनही त्यांना दिवस रात्र झोपेमध्ये रविकांत तुपकरच दिसतो. त्यामुळे माझा एक रोल त्या चित्रपटामध्ये त्यांना ठेवावाच लागेल. माझ्याशिवाय तो चित्रपट पूर्णच होऊ शकणार. तुम्हाला माहिती भेटली का, आहे का रोल तुमचा त्याच्यात? नाही. असं आहे की त्यांना जर त्यांच्या आयुष्याचं बायोपिक करायचं असेल किंवा त्यांचं आत्मकथन त्याच्यातून करायचं असेल, तर त्यांना सगळं खरं खरं दाखवावं लागेल ना. त्यांना खरेखुरे प्रतापराव जाधवांचा राजकीय कारकीर्द दाखवायची असेल तर त्यांना रविकांत तुपकर नावाचा एक उमेदवार होता लोकसभेला 2024ला, आणि त्याने आपली झोप उडवली होती. त्याने आपल्या नाकात दम आणला होता आणि आजही तो नाकात दम आणतो. आजही रात्री झोपेमध्ये आपल्याला रविकांत तुपकरच दिसतो आणि भाषणांमध्ये सुद्धा रविकांत तुपकरच दिसतो सगळ्या ठिकाणी. त्यामुळं हा रोल तर त्यांना द्यावा लागेल ना कोणाला तरी. त्याच्याशिवाय कसं काय ते पूर्ण होईल? आणि मला असं वाटतं, काय संघर्ष आहे हो त्यांचा? कोणता संघर्ष आहे? प्रत्येक वेळी सत्तेसोबत राहायचं आणि युत्या आघाड्या करून डिवायडेशन मतांचं करून जिंकून यायचं. जिंकणारीच माणसं काय खूप ग्रेट असतात असं नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांचाही पराभव झाला होता त्या काळामध्ये, म्हणून बाबासाहेबांचं महत्व काही कमी झालं नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे जिंकून येणारी माणसंच खूप ग्रेट असतात असं नाहीये. ते काय मतांच्या विभाजनामध्ये त्या ठिकाणी ते जिंकून आलेले आहेत. ठीक आहे, तो त्यांचा भाग आहे. पण त्यांना भूमिपुत्र म्हणून घेण्याचा काही एक अधिकार नाही. आणि हा चित्रपट आणून ते स्वतःचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण लोक त्यांना भेटलेले आहेत, लोक त्यांना कंटाळलेले आहेत. जसं तो धर्मवीर चित्रपट आला तशी कॉपी मारण्याचा प्रयत्न ते करतायत.